या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात ब्रेक घेतलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की कुठलंही पोषक वातावरण तयार झालेलं नाहीये आणि ते इतकं तीव्रही नाहीये. म्हणजे जे साऊथ वेस्टर्ली विंड्स आहेत त्या सुद्धा इतक्या तीव्र नाहीयेत, नैऋत्य वारे सुद्धा इतके तीव्र नाहीयेत की आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. पण मग ह्या ज्या सगळ्या बातम्या येत आहेत की एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे, म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे किंवा एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, तर या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि मग त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर बघायला मिळणार आहे की नाही हे आपल्याला या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय. आता तुम्ही जर तुमच्या स्क्रीनवरती दिसणारी जर तुम्ही सॅटेलाइट इमेज बघितली तर त्या सॅटेलाइट इमेज मधनं तुमच्या हे लक्षात येईल की जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं होतं, ज्याचं रूपांतर नंतर डिप्रेशन मध्ये झालं, ते आता झारखंड आणि छत्तीसगडच्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्याच सोबत ते हळूहळू जसं जसं ज्याला इनवर्ड्स मुव्हमेंट म्हणतात, म्हणजे जे भारताच्या दिशेनं जसं जसं महाराष्ट्राकडे हळूहळू सरकत जाईल तसं तसं महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता याच्यामध्ये आपल्याला कोकणात आपला म्हणजे कोकण पट्टा असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल, इथं त्याचा फारसा परिणाम होणार नाहीये. तर ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा किंवा या डिप्रेशनचा परिणाम कुठे होणार आहे तर तो आपल्याला विदर्भात आणि मराठवाड्यातल्या अगदी काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे. आता कुठल्या कुठल्या भागांना नक्की अलर्ट देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. पण त्याआधी हे समजून घ्यायला हवं की ज्या वेळेला एक डिप्रेशन तयार झालेलं असतं त्यावेळेला वारे जे आहेत ते खूप वेगाने वाहत असतात, पण हे डिप्रेशन जे आहे ते दरवेळेला चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. आधी कमी दाबाचं क्षेत्र असतं, मग त्याचं एक डिप्रेशन तयार होतं आणि त्यानंतर चक्रीवादळ असतं. पण आता हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार तरी आता हे जे डिप्रेशन आहे ते पुढच्या 24 तासांमध्ये त्याची तीव्रता हळूहळू कमी होईल आणि ते विरून जाईल असं एका पद्धतीनं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे ते आणखीन महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशमध्ये आणखीन पुढे सरकेल याची शक्यता आता तरी कमीच आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण अलर्ट्स वरती जाऊयात आणि बघूयात की महाराष्ट्रात नक्की कुठल्या कुठल्या भागांना अलर्ट देण्यात आलेला आहे. आता त्याच्यासाठी तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं तर तुम्हाला जो मॅप आहे त्यात आपल्याला स्पष्ट दिसतंय की 19 तारखेसाठी म्हणजे बुधवारसाठी विदर्भामध्ये गोंदियाला येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. शिवाय आपण जर बघितलं तर सोलापूर असेल, लातूर असेल, बीड असेल आणि जालना या भागांना येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी थंडरस्टॉर्मची चिन्ह देण्यात आलेली आहेत. म्हणजे या सगळ्या भागांमध्ये वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात किंवा एक ढगाळ वातावरण जे आहे ते तयार होऊ शकतं. पण अर्थात तिथे अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात आलेली नाहीये. उरला प्रश्न कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा, तर या भागांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य वाऱ्यांमुळे, कारण की ते ऍक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे अगदी हलक्या सरी येऊन जातील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये सुद्धा हलक्या सरी ज्या आहेत त्या येत राहतील असं म्हटलं गेलेलं आहे. पण तिथे सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये 19 तारखेसाठी. आता आपण जर 20 तारखेचा अंदाज बघितला तर 20 तारखेला तर कुठल्याच भागाला अलर्ट देण्यात आलेला नाहीये. फक्त आपण जर मराठवाड्यातले काही भाग बघितले आणि उत्तर महाराष्ट्रातले काही भाग बघितले, मग त्याच्यामध्ये आपण नाशिक आहे किंवा त्याच्यामध्ये धुळे आहे, त्याच्यामध्ये जे संभाजीनगरचाही काही भाग आहे की इथे त्यांनी थंडरस्टॉर्मचं चिन्ह जे आहे ते त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. इथे वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात, ढगाळ वातावरणही असू शकतं, अगदी हलकी सर जी आहे ती सुद्धा येऊन जाऊ शकते, पण मुसळधार पाऊस महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 20 तारखेसाठी विदर्भाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा अलर्ट का देण्यात आलेला नाहीये त्याचं कारणच हे आहे की कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याची तीव्रता ही पुढच्या 24 तासांमध्येच कमी होईल असं सांगितलेलं आहे आणि म्हणूनच त्याचा परिणाम आपल्याला 20 तारखेसाठी हवामान खात्याने आत्ताच्या घडल्या तरी अलर्ट देण्यात आलेला नाहीये. अर्थात हे सगळे अलर्ट जे असतात यांच्यामध्ये बदल होत असतात. दर 6 किंवा 8 तासांनी हवामान खातं हे सगळे अपडेट्स म्हणजे हे सगळे जे अलर्ट्स असतात ते अपडेट करत असतं. त्याच्यामुळे याच्यामध्येही बदल होण्याची शक्यता असते. पण साधारणतः पुढच्या 48 तासांचा अंदाज जर बघितला तर आपल्याला विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी फक्त येलो अलर्ट बघायला मिळतोय. उर्वरित भागांना कुठलाही अलर्ट जो आहे तो सध्याच्या घडीला तरी देण्यात आलेला नाहीये. तर हा होता आजचा वेदर रिपोर्ट आणि असेच सगळे रिपोर्ट्स घेऊन आम्ही रोज तुमच्या समोर येत असतो. त्यामुळे मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा मुंबई तक.